तर आता आपण प्रवास करता करताच माझ्याबरोबर घरातली माझ्या भावांची मुलं सिद्धी, रिद्धी आणि श्रवण आणि वैभव ह्यांना घेऊन गुहागरला चाललो आहोत. तर पुन्हा एकदा तुम्हाला सफर दाखवतो. आपण गुहागरच्या जवळ येत आहे. साधारण एक 3 किलोमीटर रस्ता शिल्लक आहे. त्या गुहागरला आलेलोच आहोत. तर एक व्याडेश्वराचं सुंदरसं देऊळ आहे. ते देवळाचं दर्शनसुद्धा तुम्हाला दाखवेन मी. आम्ही तिथे सुद्धा जाणार आहोत. जस्ट आता प्लॅन झाला आहे. थोडा पाऊस पण पडतो आहे रस्त्याला आणि हायवे पण एकदम सुंदर बनवला आहे, सोयीस्कर आहे. पूर्वी सिंगल रस्ता होता. कोकणातल्या सुंदरसा थोडासा पाऊस गुहागरला जाताना लागलेला आहे. आता पुन्हा जोरात आला आहे. पुढे कोकणची राणी लालपरी चालली आहे. त्याच्या मागोमागच आम्ही जातोय. आपण आता गुहागरला पोचलो आहोत. गुहागरचं निसर्ग सौंदर्य, छानसे घरं आहेत गुहागरमध्ये. लालपरी जवळच गुहागर एस.टी. स्टँड. ज्या गुहागर एस.टी. स्टँडमधून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, इवन गुजरातमध्ये सुद्धा आपल्या महामंडळाच्या गाड्या सुटतात. अतिशय सुंदर गुहागर एस.टी. डेपो. तर जवळच व्याडेश्वराचं मंदिर आहे. सुंदर असं व्याडेश्वराचं मंदिर. गुहागरमध्ये हिरव्यागार भाज्या, फळं, व्याडेश्वर देवळाच्याच बाजूला शिंदे हॉटेल आहे खानावळ. तिथे एकदम उत्तम प्रकारचा चहा आणि नाश्ता तुम्हाला मिळेल. श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर. बाजूलाच पुरातन तळ आहे. आपण आता पोचलो आहोत समुद्र किनारा. पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. आजूबाजूला माडाची झाडं सुंदरशी. 500 मीटरवरच आता समुद्र किनारा येईल. तर थोड्याच वेळात तुम्हाला समुद्र किनारा दाखवणार.
समुद्रकिनारी, गुहागरचा समुद्रकिनारा तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर. माझा भाऊसुद्धा माझ्यावर आलेला आहे, वैभव. सकाळीच मुंबईतनं गावी गणपतीसाठी कोकणात आलेला आहे, पालशेत गावी आपल्या. तर मागे माझ्या तुम्ही पाहू शकता की सुंदरबन, सुरूचं बन म्हणतात त्याला. सुंदरसा समुद्रकिनारा. तिथे पण आपल्या मित्रांच्या नाकवा लागलेल्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या बोटी. गुहागर बीच. आजूबाजूला जाता येता तुम्हाला शाळेचं पाणीसुद्धा मिळू शकेल. त्याच्याबरोबर कोकण सोडा हे नवीन प्रकार आहे, तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतो. एकदम स्वस्त आणि मस्त आहे. तसंच भूक लागली तर अन्नपूर्णा स्वीट होम, तिथे भेळ, पाणीपुरी, शेवपुरी वगैरे मिळते. असे बरेचसे आजूबाजूला चायनीज सेंटर किंवा वेज सेंटर आहेत. तुम्हाला इथे जेवणाची सोयसुद्धा होईल. तर नक्कीच तुम्ही ह्या प्रवासात याचा मनमुराद आनंद घेऊ शकता. तर येत आहे ना गुहागर बीचला. आपण समुद्रकिनारी फिरून आलेलो आहोत. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.